नमस्कार. आता जानकीला मोठा पुरावा सापडलेला असतो. तो पुरावा घेऊन ती डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला जाऊन ती सयाजी विरोधात कंप्लेंट करते आणि त्यांना सांगते, त्यांना तुम्ही पोलीस स्टेशनला घेऊन या, मी मागून पुरावा घेऊन येते. तेव्हा पोलीस म्हणतात ठीक आहे. आता इकडे सौमित्रा आणि ऋषिकेशची जोरात भांडणं चालू असतात. तेवढ्यात तिथे जानकी येते आणि त्यांची भांडणं सोडवते आणि त्यांना मोठा धक्काच देते. त्यांना म्हणते, थांबा, खरा बॉस कोण आहे हे तुम्हाला मी सांगते. आणि ते रेकॉर्डिंग ती सगळ्यांना ऐकवते. आता सगळ्यांना समजतं की खरा बॉस हा सयाजी आहे. आता नानासुद्धा तिथे येतात आणि नानासुद्धा जानकीचं भरभरून कौतुक करतात. खरंच जानकी, आमचं भाग्य असं आहे की तू आम्हाला सून म्हणून लाभलेस. तू घरातल्यांची किती काळजी घेतेस. या घरावर आलेलं संकट तू स्वतः झेलतेस. खरंच तू या घरची सून नाही तर मुलगीच आहेस, असं तिचं भरभरून कौतुक करतात. आता सर्वच जण, सुमित्रा, ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र, सर्वच जण जानकीचं कौतुक करतात. आता जानकी म्हणते, आता एक काम तर झालं आहे. भावाभावांच्यातला हा गैरसमज दूर केला, पण अजून एक काम आहे. मला पोलीस स्टेशनला जायचं आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, ते कशाला? ती म्हणते, हा पुरावा मला पोलिसांना दाखवायचा आहे. तेव्हा ऋषिकेश, सौमित्र, नाना म्हणतात, आम्हीसुद्धा तुझ्यासोबत येतो. आता सर्वच जण पोलीस स्टेशनला यायला निघतात. तर इकडे पोलीस हे सयाजीच्या घरी येतात आणि म्हणतात, सयाजीराव, चला तुमची वरात निघाली आता पोलीस स्टेशनच्या दारात. तेव्हा आता पोलिसांना बघून सयाजी म्हणतो, मुद्दाम मस्करी करताय ना? वेडबीड लागले का तुम्ही आणि आम्हाला अटक करणार? तो म्हणतो, हो, तुम्हाला काही मस्करी वाटते? तुमच्या विरोधात कंप्लेंट आली आहे. पुरुषोत्तम रणदिवेंना तुम्ही किडनॅप केलं होतं अशी आमच्याकडे तक्रार आली आहे. तेव्हा सारंग म्हणतो, कोणी केली ही तक्रार? तेव्हा पोलीस म्हणतात, ते तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यावर कळेलच. चला, आत्ताच्या आत्ता चला. ऐश्वर्या म्हणते, एक मिनिट, पण यात माझ्या डॅडाचा काही संबंध नाही आहे. तो म्हणतो, संबंध आहे की नाही हे नंतर कळेल. आता तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल, कारण कंप्लेंट आलेली आहे. आम्ही अटक वॉरंट काढलेला आहे आणि तुम्हाला काय बोलायचं आहे ते तुम्ही कोर्टात बोला. आता लगेच पोलीस हे सयाजीला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आता कावेरी, ऐश्वर्या रडत असतात. सारंग त्यांना धीर देत असतो. ऐश्वर्या म्हणते, नका नेऊ माझ्या डॅडांना. कावेरी म्हणते, ऐशू बाळा, काय झालं? ऐशू म्हणते, हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे. तू त्या जानकीला मदत केलीस ना, म्हणून. तुझ्याकडे तर मी नंतर बघते, पण पहिले मी आधी डॅडांना सोडवते. आणि आता लगेच सयाजीच्या पाठोपाठ ऐश्वर्या आणि सारंगसुद्धा पोलीस स्टेशनला येतात आणि पोलिसांना विचारतात, कोणी केली आहे कंप्लेंट? आमच्या डॅडा विरोधात कोणी केली आहे? तेवढा तिथे जानकी येते आणि म्हणते, मी केली आहे कंप्लेंट. आता जानकीला तिथे बघून ऐश्वर्या आणि सारंगला मोठा धक्काच बसतो. ऐश्वर्या म्हणते, तू? तेव्हा लगेच जानकी म्हणते, हो, तुला काय वाटलं? तुलाच डाव खेळता येतात? एकमेकांचे कपडे घालून, माझे कपडे घालून तू गेम करशील? तुझे कपडे घालून मी गेम करू शकत नाही. आता ती पोलिसांना तो पुरावा दाखवते आणि सगळ्यांसमोर तो पुरावा प्ले केला जातो. आता पोलीस स्टेशनला नाना, सौमित्र, ऋषिकेश सगळे झालेले असतात. वकील म्हणून सौमित्र म्हणतो, आता यांना जे काही बोलायचं आहे ते यांना कोर्टातच बोलू दे. तेव्हा लगेच ते रेकॉर्डिंग ऐकून सयाजी आणि ऐश्वर्या हादरतात. तर आता जानकीने सयाजी आणि ऐश्वर्याचा खेळ संपवलेला आहे. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.